हॅलो. सर्व ज्ञानगंगा एज्युकेशन परिवारातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक परबत सरांचा नमस्कार आणि आपलं ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत. तर आपला जे काय डाऊट सेशन चालू आहेत याच्या अगोदर आपण रोटेशनल डायनामिक्सचे डाऊट सेशनचे 2 किंवा 3 पार्टमध्ये त्याच्यामध्ये बरेचसे डाऊट होते विद्यार्थ्यांचे, त्यामुळे आपण ते 3 पार्टमध्ये डिवाईड केलं. आता पुढचं जे आहे त्याच्यामध्ये जे काय डाऊट्स असणारे जे काय मुलांचे, करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक बऱ्याच ठिकाणी वेकेशनमध्ये रोटेशनल डायनामिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी चालू असतो. त्यामुळे आत्ता बऱ्याच जणांचा करंट इलेक्ट्रिसिटी झालेला असेल किंवा चालू असेल त्याच्या संदर्भातले डाऊट्स विचारलेले. एक थोडं आपलं हे डाऊट सेशन आहे, त्यामुळं मी थोडे एक नावं वाचतो आणि नेमक्या काय काय अडचणी विचारल्या त्या संदर्भात आपण त्याच्याविषयी थोडी चर्चा करणार आहे. पूर्ण टॉपिक आपण रेग्युलरला 2025-26 क्रॅश कोर्स म्हणून जे तिथं थेअरी आपण पाहिलेले आहे. त्यामुळे ते व्हिडिओ आहेत आपले आत्ता सध्या क्रॅश कोर्स करंट इलेक्ट्रिसिटी संदर्भात 11वी आणि 12वी आणि फॉर्म्युलासहित तिथं मी चर्चा केलेली आपण. तर आपण तो व्हिडिओ पाहिला तर आपल्याला सर्व डाऊट क्लिअर होतीलच. तरी पण आपल्याला इथं जे विचारलं त्याच्यामध्ये आपण ते थोडे रिवाईज करू फक्त एक तासभर. तर याच्यात जे मेन डाऊट विचारलेले त्या संदर्भात चर्चा करू आपण. तर त्याच्यापैकी एक 7-10 नाव वाचतो मी. नंदिनी गावडे, सांगलीची विद्यार्थिनी आहे. तिने करंट इलेक्ट्रिसिटी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ याच्या संदर्भात विचारलेलं आहे. म्हणजे तिचे डाऊट जे आहे ते क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ समजलेला नाही तिला. अजून पुढचं एक मेन गोष्टी ज्या आहेत त्या वाचतो. किरकोळ आपण त्याच्यात येणारच आहे. पुढचा विद्यार्थी समीक्षा कांबळे, मीटर ब्रिजच्या संदर्भात विचारलं. करंट इलेक्ट्रिसिटीचं मीटर ब्रिजच्या संदर्भात विचारलं. याच्या संदर्भात कळलेलं नाही. पुढचा विचारलेला आहे. पुढचा विद्यार्थी आहे करंट इलेक्ट्रिसिटी संदर्भात रोटेशनल डायनामिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी संदर्भात मेन वाचतो. असे साधे किरकोळ गोष्टी फार वाचण्याची आवश्यकता नाही. आर्या देसाई, रत्नागिरीचे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन EMI अँड पोटेन्शियल डिफरन्स. EMI आणि पोटेन्शियल डिफरन्स 11वीचा आत्ता मी जे बोललो 11वी करंट इलेक्ट्रिसिटीचा जो क्रॅश कोर्ससाठीचा जो टॉपिक आहे तिथं मी फार छानपैकी एक्सप्लेन केलेलं आहे. आता इथं कोणताही एक डाऊट असेल तर आपल्याला तासभर त्याच्यावर बोलावं लागतं, त्याशिवाय तो डाऊट क्लिअर होत नसतो. आपल्याला वाटतं ना आपण हे डाऊट आहे आपल्याला इतर आपल्याला आल्यासारखं वाटतं, पण ॲक्च्युली डाऊट तो असतोच, पण त्याचं बॅकग्राऊंड किंवा त्याचा आधीचा भाग आपल्याला आल्यासारखं वाटतं, पण तो येत नसतो. खरा आला तरी मेकॅनिकली येत असतो आणि म्हणून मग आपल्याला ते पुढच्या गोष्टी येत नसतात. तर डाऊट असतात म्हणजे ॲक्च्युली आपल्याला तो टॉपिकच एक जरी पॉईंट कळत नाही असं जर म्हणलं आपण एखाद्या त्या टॉपिकचा एखादा उपघटक आपल्याला येत नाही, याचा अर्थ आपल्याला त्या टॉपिकचं मेन बेसिक मूळ कन्सेप्ट जो आहे तो लक्षात घेतलेला नाही. मूळ कन्सेप्ट जर येत असेल तर कोणत्याच गोष्टीला असा डाऊट यायला नाही पाहिजे. आपल्याला पुढचं हे येतं ते येत नाही किंवा याच्या संदर्भात डाऊट आहे, बाकीचं येतं आणि हे येत नाही, त्याच्याशी रिलेटेड पुढचं, तसं होऊ शकत नाही. ते पुढचं येत नाही म्हणजे आधीचं येत नसतं. त्यामुळे कोणताही डाऊट जर असेल तर ॲक्च्युली त्याच्या अगोदर त्याचा मूळ बेसिक कन्सेप्ट जो आहे तो पूर्ण अर्थाने आपण डोक्यात घ्यायचा, रिवाईज करायचा. नुसता मेकॅनिकली
ते पुस्तक वाचून किंवा पुस्तक मेकॅनिकली पाठ करून आपल्याला आल्यासारखं वाटेल असा भास जेव्हा होतो, तेव्हा तो कन्सेप्ट आपल्याला येतोच असं नाही. आपल्याला त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करता आली पाहिजे, विचार करता आला पाहिजे. वेगवेगळे कॅल्क्युलेशन करून ते असं केलं तर असं का होईल, होईल का नाही, हे अशा गोष्टी जेव्हा आपल्याला विचारात येतील किंवा आपण त्या टाईपने विचार करून ते आपणच आपले स्वतः त्याचे उत्तरं शोधू, तेव्हा तो कन्सेप्ट क्लिअर असेल. आणि मग तो कन्सेप्ट क्लिअर झाला का पुढचं त्याच्याशी रिलेटेड सर्व गोष्टी येत असतात किंवा येऊ शकतात. त्यामुळे ह्या पॉईंटच्या संदर्भात डाऊट आहे, हा येतो, पुढचा येत नाही, किंवा मागचं ते येतं मला ते फार क्लिअर आहे पण हे येत नाही, तसं नसतं. तेच क्लिअर नसतं खरं, तेच क्लिअर नसतं. ठीक आहे. पुढचे 1 2 3 नावं वाचतो मी. पुढचं आहे समीक्षा डोंगरे, पुण्यातले, एक्सप्लेन क्रिचॉप्स लॉ. पुढचं आहे आर्या वाघ, सांगलीचे, स्टेट क्रिचॉप्स लॉ ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्क्स. पुढची आहे मिरजची नंदिनी गावडे, क्रिचॉप्स व्होल्टेज लॉ. एक 7-8 नाव असतो मी, आणि कॉमन आपल्याला काय डाऊट आहे किंवा मला काय ते त्याच्या संदर्भात चर्चा करायची ते मला लक्षात आलं आता. हे जे काय डाऊट आहे आपल्याला त्याच संदर्भात आता थोडं मला नेमकं काय आपण कॉमन लक्षात घेणार आहे आता. ठीक आहे, आपण सुरू करतो थोडं. बाकीच्या बऱ्याचशा साध्या गोष्टी आपल्याला येतात असं गृहीत धरून, किंवा आत्ता आपण इथं ऐकताना फक्त आम्ही जे बोलतो ते पूर्ण अर्थाने पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ऐकलं तर आपले पूर्ण डाऊट ते क्लिअर होतील. ओहम्स लॉ, ओहम्स लॉ जो आहे करंट इलेक्ट्रिसिटी, किंवा हे जे काय करंट इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात आहे, इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात ज्या गोष्टी आहे त्याचं मेन बेस ओहम्स लॉ आहे. ओहम्स लॉचं आपल्याला सर्किट काढता येतं, मेकॅनिकली पाठ केलेलं लिहिता येतं, माहिती लिहिता येते, वाक्य बोलता येतं. 90% आपल्याला ओहम्स लॉचं बेसिक कळलेलं नसतं. 90%. 90% विद्यार्थ्यांना कळलेलं नसतं. याच्यातल्या 80% विद्यार्थ्यांना वाटतं आपल्याला येतंय सगळं. आता मी जे बोलतो ते फक्त लक्षात घ्यायचं, आणि मग आपल्याला काय किती येतं किंवा काय ते लक्षात येईल. कोणताही कंडक्टर घेतला मी, कंडक्टर घेतला, मेटल सीट घेतलं. आता आपल्याला याच्यावर तासभर, 2 तास, 10 तास बोलता येईल, तरी पण मी कन्सेप्ट क्लिअर होण्या इतकं बोलतो. कोणतंही मेटल घेतला, वायर घेतली किंवा मेटल रॉड घेतला, मेटल सीट घेतलं, त्याला मी काहीतरी एक्सटर्नल पॉवर सप्लाय लावलं, म्हणजेच बॅटरी लावली. बॅटरी लावली, कळण्या इतकंच आता आपल्याला इथं लिहायचं आहे. बॅटरी लावली. इलेक्ट्रिसिटी बॅटरी म्हणजेच पॉवर सप्लाय, म्हणजे सोर्स म्हणा, पॉवर सप्लाय म्हणा, बॅटरी म्हणा, सेल म्हणा. सेल असा दाखवतात प्लस मायनस प्लस मायनस. बॅटरी म्हणा किंवा सेल म्हणा, पॉवर सप्लाय म्हणा, ही बॅटरी जोडली मी. काय झालं, हे बॅटरीचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल, म्हणजे याचं पोटेन्शियल हाय झालं, इथलं पोटेन्शियल हाय पोटेन्शियल झालं ह्या बाजूचं. इकडं निगेटिव्ह म्हणजे ह्या बाजूचं पोटेन्शियल लो झालं. हे हाय पोटेन्शियल म्हणजे इथं जोडला, म्हणजे इथं हा पॉईंट जो ए पॉईंट हाय पोटेन्शियलला झाला, हाय पोटेन्शियलला झाला. हाय पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह ने दाखवतो मी, किंवा पाहिजे शब्द लिहितो, हाय पोटेन्शियल शॉर्टमध्ये कळण्या इतकं. आणि हे इकडं निगेटिव्ह म्हणजे हा पॉईंट बी जो येतो लो पोटेन्शियलला झाला, पॉईंट बी जो येतो लो पोटेन्शियलला झाला. करंट जो येतो पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडं मूव्ह होत असतो.
नीट ऐकायचं बरं का. ओहम्स लॉचं मी आत्ता बोललो आपल्याला येतं असं 90% जणांना वाटतं, 10% जणांना येत नाही असं वाटतं, पण ते उलटं आहे. ॲक्च्युली येत असतं 10% जणांना, 90% जणांना येत नाही. करंट ह्या डायरेक्शननी चालला. करंट ह्या वायरमधनं करंट ह्या डायरेक्शननी चालला. आय बी दी करंट याच्यातनं असं चालला, इकडं करंट चालला, इकडं करंट चालला, इकडं करंट चालला. पूर्ण सर्किटमधनं करंट फ्लो झाला. क्लोज सर्किट झालं. सर्किट डिस्कनेक्ट नसतं, पूर्ण क्लोज लूप असते. तर करंट ह्या डायरेक्शनने चालला. ह्या मेटलमध्ये किंवा आत्ता मी बोललो वायरमध्ये मेटल रॉड काय जे असेल, इथं ह्या डायरेक्शनने करंट चालला म्हणजेच इथं जे काय याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहे, जे इलेक्ट्रॉन आहे ते फ्री इलेक्ट्रॉन ह्या डायरेक्शनने मूव्ह होतील. फ्री इलेक्ट्रॉन काय होतील? इलेक्ट्रॉनवरचा चार्ज निगेटिव्ह असतो, त्यामुळे ते निगेटिव्हकडून हाय पोटेन्शियल म्हणजेच हे पॉझिटिव्हला जोडलं म्हणजे इथं याचं पॉझिटिव्ह टर्मिनल झालं. बॅटरीच्या पॉझिटिव्हला हे जोडला म्हणजेच हे टोक जे आहे ते पॉझिटिव्ह झालं. बॅटरीच्या निगेटिव्हला हे टोक जोडलं म्हणजे पॉईंट बी म्हणजे इथलं टोक जे आहे ते निगेटिव्ह झालं. निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन होईल आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन होईल. त्यामुळं इलेक्ट्रॉन इकडं ढकलले जातील आणि त्याच वेळेस पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज निगेटिव्ह, त्यामुळं इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हकडं ओढले जातील. म्हणजे पॉईंट बी पासून इकडनं ढकलले जातील आणि इकडं ओढले जातील. निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन ह्या बेसिकनुसार इलेक्ट्रॉन इकडं मूव्ह होणार आहे. ते इलेक्ट्रॉन मूव्ह होत असताना ड्युरिंग द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन एकमेकावर कोलाइड्स होतील आणि त्यामुळे त्याच्या मोशनला अपोजिशन होईल आणि त्या अपोजिशनलाच आपण साध्या भाषेत म्हणतो रेजिस्टन्स. रेजिस्टन्स. त्यामुळे मी इथं कंडक्टर दाखवण्याऐवजी कंडक्टर आता मी बोललो मुद्दाम ते काढलं होतं मी, काहीतरी रेजिस्टन्स दाखवतो. कंडक्टरऐवजी मी काहीतरी रेजिस्टन्स दाखवतो. इलेक्ट्रिकल डिव्हाइस रेजिस्टन्स दाखवतो मी. आपण जे नेहमी काढतो ते प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा. हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे. मार्केटमध्ये मिळतो किंवा आत्ता मी बोललो त्या टाईपने कोणताही कंडक्टर असेल तर त्याला काहीतरी रेजिस्टन्स येणार आहे, त्याच्यातून करंट फ्लो होताना इलेक्ट्रॉनला अपोजिशन होणार आहे, त्यामुळे त्याला रेजिस्टन्स येणार आहे. त्यामुळे हा रेजिस्टन्स ॲक्च्युली रेजिस्टर जोडला ते अपोज करणाऱ्याला रेजिस्टन्स म्हणतात. करंट त्या डायरेक्शनने क्लॉकवाईज डायरेक्शनने चालला. इलेक्ट्रॉन जे सर्किटमधनं त्याच्या अपोजिट डायरेक्शननी म्हणजे अँटी क्लॉकवाईजनी मूव्ह होत असतात. करंट जो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शननी चालला. इलेक्ट्रॉन जे आहे ते अँटी क्लॉकवाईजनी मूव्ह होत असतात. ते ओम्स लॉचं साधं एकदम सर्किट झालं. कोणतंही इलेक्ट्रिकल सर्किट कोणतंही किती कॉम्प्लिकेटेड आपल्याला असं न बघता काढता आलं तर याचा अर्थ आपल्याला ओम्स लॉ कळतो आणि तर आपल्याला ते इलेक्ट्रिसिटीचं सगळ्या गोष्टी बेसिक कळतात असा अर्थ होईल. तर आपल्याला इथं करंट मोजायचा, ह्या सर्किटमधनं जाणारा करंट मोजायचा. तर मी इथं वायर कट केली आणि इथं करंट मोजणारं इन्स्ट्रुमेंट म्हणजेच करंट मीटर, करंट मोजणारं मीटर, तो करंट मीटर मी मिली ॲमीटर जोडला. म्हणजे ॲमीटर जो आहे करंट मोजणारं इन्स्ट्रुमेंट त्याला मिली ॲमीटर म्हणतात. साध्या साध्या गोष्टी बोलून राहिलो मी, आपल्याला येतं असं वाटतं, काही येत नसतं. ॲमीटरनी करंट मोजला जातो. म्हणजे ॲम्पियरमध्ये करंट येतो. तो जर कमी असेल तर मिलीनी, अजून कमी असेल तर मायक्रोनी. तसं मी करंट मोजणारं ॲमीटर त्याच्यापेक्षा छोटं म्हणजे मिली ॲमीटर जोडलं का जर करंट मिली ॲम्पियरमध्ये येईल. वायर कट केली मी आत्ता दाखवलं आणि इथं जोडलं तर याच्यातनं करंट चालला. याच्यातनं करंट चालला तर जर अर्थ कळत असेल, थोडा लक्षात घेत असेल तर इथं वायर मी कट करून मिली ॲमीटर जोडलं. याच्यातनं करंट इकडं चालला वरती,
ज्या अर्थी मी कट करून जोडलं त्या अर्थी काय झालं, तो करंट मीटर सिरीजमध्ये झाला. करंट मीटर सिरीजमध्ये का जोडतात त्याचं बेसिक बघून राहिलो आपण. करंट मोजायचा, त्यामुळे वायरमध्ये कट केली आणि तिथं जोडला, त्यामुळं क्रमवार आला, म्हणजे करंट मीटर आता सिरीजमध्ये जोडला मी. हे जे सगळं आहे सिरीजमध्ये झालं. आता करंट त्याच्यातून गेला पाहिजे, त्याच्यातून करंट गेला पाहिजे, जास्तीत जास्त करंट गेला पाहिजे, त्याच्यातनं इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त फ्लो झाले पाहिजे. हे जर लक्षात येत असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त फ्लो झाले पाहिजे. करंट ह्या डायरेक्शनने जाणार आहे, इलेक्ट्रॉन ह्या डायरेक्शनने. तर करंट मीटर सिरीजमध्ये जोडला, इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त फ्लो झाले पाहिजे, म्हणजे त्याला त्याचा स्वतःचा ओन रेजिस्टन्स, मिली ॲमीटर किंवा ॲमीटर म्हणजे करंट मोजणारं जे मीटर आहे त्याला त्याचा स्वतःचा, कारण त्याच्यामध्ये वायरी बिरी कनेक्शन करून ते इन्स्ट्रुमेंट तयार झालं, त्यामुळे त्याचा स्वतःचा रेजिस्टन्स कमी असला पाहिजे. म्हणजे करंट मीटर सिरीजमध्ये जोडतात, करंट जास्तीत जास्त गेला पाहिजे, हे वाक्य कळत असेल म्हणजे त्याचा स्वतःचा रेजिस्टन्स कमी पाहिजे. म्हणजे ॲमीटर किंवा मिली ॲमीटर किंवा करंट मोजणारं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा रेजिस्टन्स कमी असतो, व्हेरी व्हेरी लेस असतो. आयडियल जर असेल आयडियल तर त्याचा रेजिस्टन्स झिरो होईल. हे आत्ता बोललेलं वाक्य कळत असत, तो सिरीजमध्ये असल्यामुळं त्याच्यातून जास्तीत जास्त करंट गेला पाहिजे, म्हणून तो सिरीजमध्ये जोडतात. आणि सिरीजमध्ये रेजिस्टन्स कमी पाहिजे करंट जादा जाण्यासाठी, म्हणून त्याचा रेजिस्टन्स कमी असतो. म्हणजे आयडियल करंट मीटर जर असेल तर त्याचा रेजिस्टन्स झिरो होईल, आयडियल शब्द कळत असतील तर. हे झालं करंटचं. आता व्होल्टमीटर, आपण जेव्हा व्होल्टेज मोजतो, व्होल्टेज जे मोजतो ते व्होल्टेज ॲक्च्युली व्होल्टेज मोजतो म्हणजे ते पोटेन्शियल डिफरन्स असतं, दोन टोकातलं पोटेन्शियलमधला डिफरन्स. आता इथलं पोटेन्शियल हाय पोटेन्शियल आहे, इथलं पोटेन्शियल लो पोटेन्शियल आहे, त्यामुळे ह्या दोघांमधला डिफरन्स, हे समजा 50 व्होल्ट असेल, इथं 40 व्होल्ट असेल तर डिफरन्स 10 झाला. तर इथं व्होल्टमीटर जर जोडलं तर तो 10 व्होल्ट दाखवल. हाय पोटेन्शियल आणि लो पोटेन्शियलचा मी आत्ता अर्थ बोलला. हाय म्हणजेच कम्पॅरेटिव्हली इतराच्या कम्पॅरेटिव्हली जास्त, म्हणजे एचं पोटेन्शियल हाय बीपेक्षा, म्हणजे एचं बीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आत्ता मी बोललो तर ह्या दोन टोकातलं पोटेन्शियल डिफरन्स त्यालाच आपण साध्या भाषेत व्होल्टेज म्हणतो. ते व्होल्टेज आहे ते ह्या दोन टोकातलं मोजलं. डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स हे शब्द जर आपण लक्षात घेतले तर ते आपल्याला ह्या दोन टोकामध्येच जोडावं लागेल. पोटेन्शियल मोजणारं इन्स्ट्रुमेंट किंवा पोटेन्शियल डिफरन्स मोजणारं इन्स्ट्रुमेंट त्याला व्होल्टमीटर म्हणतात. आणि त्यामुळं व्होल्टमीटर जे आहे ते ह्या दोन टोकातलं डिफरन्स मोजणार आहे, त्यामुळे व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल. करंट मीटर सिरीजमध्येच जोडतात, व्होल्टमीटर पॅरललमध्येच जोडतात. जिथला करंट मोजायचा आहे तिथं सिरीजमध्ये करंट मीटर येतं, ज्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल मोजायचं. ॲक्च्युली पोटेन्शियल नसतं, ते पोटेन्शियल डिफरन्स असतो. आणि डिफरन्स जर कळत असेल तर ते त्या दोन टोकात ज्याच्या अक्रॉस आहे पोटेन्शियल डिफरन्स त्याच्या दोन टोकात जोडलं तर पोटेन्शियल येईल. याच्यात रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल 5 व्होल्ट आलं, समजा ते 5 व्होल्ट आलं, तर याचाच अर्थ याचा आणि याच्यातला डिफरन्स 5 व्होल्ट होईल. म्हणजेच हे जर 25 असेल तर हे 20 होईल. हे जर 100 व्होल्ट असेल तर हे 95 होईल. 100 जे आहे ते 95च्या कम्पॅरेटिव्हली हाय झालं, हाय पोटेन्शियलला झाला हा पॉईंट, इकडचा लो पोटेन्शियलला झाला. हे आपण लक्षात घ्यायचं. हे ओम्स लॉचं बेसिक झालं. आता व्होल्टमीटर हा जसा सिरीजमध्ये तसा व्होल्टमीटर पॅरललमध्ये जोडला, आत्ता पाहिला पण, कारण तो डिफरन्स मोजत असतो. रेजिस्टन्सचं हे टोक जे आहे इकडचं आहे आणि रेजिस्टन्सचं इकडचं बी टोक जे आहे त्या दोन टोकातलं पोटेन्शियल डिफरन्स मोजणार आहे ते.
त्यामुळं रेझिस्टन्सच्या 2 टोकात जोडावं लागेल व्होल्टमीटर. म्हणजे व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल. त्यामुळे आता तो जर पॅरललमध्ये जोडत असेल तर हा करंट जो आहे तो याच्यातून जात असतो. व्होल्टमीटरमधनं किती करंट गेला पाहिजे? फक्त आपल्याला ते व्होल्टमीटरचा पॉइंटर डिफ्लेक्ट झाला पाहिजे, एवढा स्मॉल करंट गेला पाहिजे. त्यामुळे आपण तिकडून करंट जाताना नाही दाखवत, करंट इकडे दाखवतो. व्होल्टमीटर असं पॅरललमध्ये तिकडं करंट नाही दाखवत. म्हणजे व्होल्टमीटरमधनं ॲक्च्युली करंट फार कमी जात असतो. कमी जात असतो ते काय करतं? डिफरन्स मोजतं. त्यामुळे त्याच्यातनं करंट कमीच गेला पाहिजे. तो कमी गेला पाहिजे, ते पॅरललमध्ये जोडतात. आणि त्याच्यातनं जर कमी जायचं असेल तर व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती पाहिजे? व्हेरी हाय पाहिजे. कारण त्याच्यातनं करंट गेला नाही पाहिजे. करंट मीटरचा रेझिस्टन्स किती पाहिजे? करंट मीटरचा रेझिस्टन्स किती पाहिजे? आत्ता बोललो आपण, त्याच्यातनं करंट जास्तीत जास्त गेला पाहिजे. त्यामुळं करंट मीटरचा रेझिस्टन्स किती पाहिजे? व्हेरी लो पाहिजे. कारण त्याच्यातून जास्त करंट गेलं पाहिजे, करंटला अपोज नाही झाला पाहिजे. त्यामुळे हे सिरीजमध्ये जोडता म्हणून याचा ते का जोडतात आत्ता आपण बोललो. त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स कमी का पाहिजे तेही बोललो. हे पॅरललमध्ये का जोडतात तेही बोललो. त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स जास्त का पाहिजे हे बोललो मी. ह्या बेसिक जेव्हा गोष्टी कळतात, म्हणजे करंट मीटर, व्होल्ट मीटर किंवा बॅटरी, रेजिस्टन्स, कपॅसिटन्स, कोणतंही मोठं इलेक्ट्रिक सर्किट आपल्याला ॲपरेटस दिलेलं असेल, साहित्य दिलेलं असेल आणि जोडा म्हणलं तर त्या टाईपने आपल्याला जेव्हा जोडता येईल तेव्हा आपल्याला ओहम्स लॉचं बेसिक कळतं असं म्हणता येईल. ते काहीतरी पुस्तकातली डायग्राम काढली, ती पाठ केली आणि मग ती मेकॅनिकली आली म्हणजे आपल्याला ओहम्स लॉ आला असं काय नाही. तर हे ओहम्स लॉ झालं. हे ओहम्स लॉचं बेसिक झालं. याच्यात अजून आपल्याला बॅटरीतून येणारा करंट कमी जादा करण्यासाठी आपल्याला असं जसं नॉब असतो, फॅनचं रेग्युलेटर कमी जादा केलं का सर्किटमधला करंट कमी जादा होतो आणि त्यानुसार फॅन कमी जादा स्पीडने रोटेट होतो. तसं इथं मी अजून याच्यात मला असं चालू बंद करायचं बटन जोडता येईल, त्याला की म्हणतात. किंवा इथं मला असा रेओस्टेट जोडता येईल, रेओस्टेट. सर्किटमधला करंट कमी जादा करण्यासाठीची सिस्टीम मला इथं जोडता येईल. तर हे रेओस्टेट म्हणतात याला. हे असं जोडलं तर ते ओहम्स लॉचंच सर्किट झालं. मगाशी जोडलं तेही ओहम्स लॉचंच सर्किट झालं. म्हणजे सर्किटमध्ये हे दाखवलं आणि ते नाही दाखवलं, त्याच्यातला मेन भाग दाखवला मी. त्यामुळे पुस्तकात एवढं दाखवलं आणि पुस्तकात असं चित्र आहे आणि असं आहे, किंवा हे नाही दाखवलं आणि हे चुकीचं झालं आणि हे बरोबर, तसा भाग नसतो. आपल्याला ते पाहिजे तसं डायग्राम पाहिजे तेवढं वाढवता कमी जादा करता येते. म्हणजे याचा अर्थ ते दाखवलं का बरोबर झालं, नाही दाखवलं का चुकीचं झालं असं नाही होत. आपल्याला एक्सप्लेन काय करायचं त्यानुसार आपण तिथं तेवढा भाग दाखवत असतो आणि त्याच वेळेस ते सायंटिफिकली चुकीचं होणार नाही हाही भाग बघत असतो. त्यामुळे कोणत्याही डायग्राम पुस्तकातली कोणतंही चित्र जसंच्या तसं उतरवणं किंवा ते उतरून काढणं पुस्तकातलं जसंचे तसं लिहिणं म्हणजे ते कन्सेप्टचा भाग नाही होत. कन्सेप्टचा भाग आपल्यानुसार आपल्याला त्या टाईपनी मांडणी करता आली पाहिजे, तो कन्सेप्टचा भाग असतो. ठीक आहे, ओहम्स लॉचं झालं बेसिक. तर ओहम्स लॉ सारखेच आता हे साध्या सर्किटसाठी झालं. ओहम्स लॉ साध्या सर्किटसाठी अप्लाय करता येतो, पण कॉम्प्लिकेटेड मोठं बिग सर्किट असेल, हजारो वायर येत असतील, हजारो वेगवेगळे कंपोनंट्स असतील, आपण टी व्ही फोडला, जुना टी व्ही मागच्या बाजूने फोडला तर तिथं हजारो कनेक्शन्स आलेले असतात. तर त्याच्या संदर्भात ओहम्स लॉचा सारखाच ओहम्स लॉचंच पुढं वारसदार क्रिचॉप्स त्यांनी त्याच्या संदर्भात अजून पुढं लॉ डेव्हलप केले किंवा मांडणी केली. म्हणजे क्रिचॉप्स
क्रिचॉप्सचे जे लॉ आहे ते वेगळं काही नाही. ओम्स लॉ साध्या सर्किटला अप्लाय करतात, तसं क्रिचॉप्स लॉ पण ओम्स लॉ सारखंच झालं, फक्त साध्या सर्किटला ओम्स लॉ अप्लाय करता येतात, कॉम्प्लिकेटेड सर्किटला त्याला मर्यादा येते. त्यामुळे त्याचं पुढं कॉम्प्लिकेटेड सर्किटला वापरण्यासाठी जे काय लॉ त्याला म्हणतात क्रिचॉप्स लॉ. म्हणजे क्रिचॉप्स लॉ जे आहे ते ओम्स लॉच्या बेसिस सारखंच आहे, फक्त कॉम्प्लिकेटेड सर्किटला अप्लाय करता येतं. कॉम्प्लिकेटेड सर्किटला म्हणजे साध्या सर्किटला येत नाही असं नाही. हां, म्हणजे जर कॉम्प्लिकेटेड सर्किट असेल तर ओम्सला अप्लाय करून त्याच्यात फार मोठमोठे कॅल्क्युलेशन करून किंवा ते वेळ लागतो, म्हणून ते सिम्प्लिफाईड स्टेजमध्ये किंवा सिम्पलमध्ये ते क्रिचॉप्सने मांडणी केली आणि त्याला क्रिचॉप्स लॉ म्हणलं. तर क्रिचॉप्सचे दोन लॉ आहे. क्रिचॉप्स लॉ म्हणजे ओम्स लॉचं पुढचं व्हर्जन का जे कॉम्प्लिकेटेड सर्किटला अप्लाय करता येतं. तर क्रिचॉप्सचे दोन लॉज आहे. क्रिचॉप्स पहिला लॉ आहे, आपल्याला हे कळल्याशिवाय पुढचं काही येतच नाही. त्यामुळे मी ते थोडक्यात किर्चॉप्स लॉ, क्रिचॉप्स लॉ, लॉज दोन लॉ आहे. पहिला लॉ त्याला म्हणतात क्रिचॉप्स करंट लॉ, शॉर्टमध्ये लिहितो आम्ही क्रिचॉप्स करंट लॉ KCL, आणि दुसरा आहे क्रिचॉप्स व्होल्टेज लॉ KVL, क्रिचॉप्स व्होल्टेज लॉ. असे दोन लॉ आहे. शब्दाचाच अर्थ हा करंटच्या संदर्भात आहे, हा व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल संदर्भात आहे. तर कोणतंही कॉम्प्लिकेटेड सर्किट घेतलं, अनेक कनेक्शन, अनेक वायरी एका ठिकाणी अनेक ठिकाणी असे इकडनं इकडं गेलेले असतात. कोणतं तरी जंक्शन घेतलं मी, वायर अशा जोडलेल्या असतात हजारो ठिकाणी, एका ठिकाणी अनेक वायरी आलेल्या असतात किंवा गेलेले असतात. समजा इथं ह्या पॉईंटपाशी ए पॉईंटपाशी अनेक वायरी आलेल्या आहे, ह्या पॉईंट एला मी जंक्शन म्हणतो. जसं गाडीचं जंक्शन असतं, ST स्टँडवर अनेक गाड्या येतात आणि अनेक जातात, तसं इथे ह्या पॉईंटपाशी ह्या स्टँडपाशी म्हणजे इथं जे वायर जोडलेलं आहे अशा अनेक वायरी इथं आल्या, अनेक वायरी इथं आल्या, अनेक वायरी आल्या, इथं जोडल्या गेल्या. याच्यातल्या काही आलेले असतील, काही बाहेर गेलेले असतील, काही बाहेर गेलेले असतील. इथं बाणांना अर्थ आहे, बाणांना अर्थ आहे. तर याला जंक्शन म्हणलं, हा पॉईंट ए म्हणण्याऐवजी मी त्याला जंक्शन म्हणलं. तर क्रिचॉप्स करंट लॉ जो आहे तो करंटच्या संदर्भात आहे, तो फर्स्ट लॉ म्हणतात त्याला. इथं जंक्शन आहे त्यामुळं त्याला क्रिचॉप जंक्शन लॉ पण म्हणतात. तर काय आहे तो, हे आलेले करंट, मी त्याला आलेले करंट म्हणजे इकडं बाणाला अर्थ आहे. इथं I1 जो येतो जंक्शनकडे येतो, इकडं बाण आहे. I2 जंक्शनकडे येतो, I3 जंक्शनकडे येतो. त्यांना नावं देऊन राहिलो मी काहीतरी, किंवा क्रमवार नावं देतो. ठीक आहे, क्रमवार नावं देतो. हा I1, हा I2, हा इकडं गेलेला I2, हा इकडं आलेला I3, हा इकडं काय जो असेल त्याला I4 म्हणलं, याला I5 म्हणलं, याला I6 म्हणलं. 6 करंट घेतले, त्याच्यातल्या जंक्शनकडे येणारा हा आहे, इकडं बाणे हा आहे, हा आहे, हे तिघं जंक्शनकडे येणारे झाले आणि जंक्शनपासून बाहेर जाणारे राहिलेले. तर क्रिचॉप्स करंट लॉ काय आहे, ह्या सगळ्यांची अल्जेब्रिक सम, निस्ती सम नाही, अल्जेब्रिक सम ऑल करंट्स अरायव्हिंग किंवा अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स ॲट एनी जंक्शन. ही सम नाही निस्ती, algebraic sum of all the currents at any junction is always 0. हा क्रिचॉप्स करंट लॉ आहे. algebraic sum of all currents at any junction is 0.
म्हणजेच आता हे जे मी शब्दामध्ये लिहितो, म्हणजे समेशनच्या ऐवजी कशात लिहितो आता, आहे त्याच्यात. तर करंट जे जंक्शनकडे येतात ते पॉझिटिव्ह झाले. आपल्याकडे जे येत असतं ते पॉझिटिव्ह असतं. पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह शब्दाचा अर्थ, आपल्याकडे जर खिशात पैसे वाढत असेल तर पॉझिटिव्ह झाले, खिशातून बाहेर जात असेल तर निगेटिव्ह झाले. हा साधा कॉमन व्यवहारातला भाग आहे. तेच बेसिक. सायन्समध्ये वेगळं काय नाही शिकत आपण. व्यवहारातल्या ज्या गोष्टी आहेत त्यानुसारच मिनिंग काढलेले असतात, त्यानुसारच बोलत असतो. तर येणारे करंट सर्व मी पॉझिटिव्ह घेतो आणि बाहेर जाणारे करंट म्हणजे खिशातून पैसे जात असेल तर कमी झाले म्हणजे निगेटिव्ह घेतो. वाढ होणं त्याला पॉझिटिव्ह म्हणतात, कमी होणं त्याला निगेटिव्ह म्हणतात. बेसिक तेच. तर येणारे सर्व करंट, जंक्शनकडे येणारे सर्व करंट, पुस्तकात असं लिहिलं तसं लिहिलं ते लिहिण्याची गरज नसते. लिहिणं हे आपल्याला समजून घेण्यासाठी असतं. कागद परीक्षेला त्या टाईपने आपण मांडणी करून लिहायचं असतं. ते परीक्षेला विचारता म्हणून आपण ते प्रश्न उत्तर लिहायचे असं काय नसतं. ते आपल्या शब्दात ते परीक्षेला त्यावेळेस लिहायचं असतं. तर येणारे सर्व करंट, द करंट अरायव्हिंग टुवर्ड जंक्शन ऑल आर पॉझिटिव्ह होतील. आत्ता मी उदाहरण दिलं त्यानुसार. आणि जंक्शनपासून जाणारे सर्व करंट निगेटिव्ह होतील. त्यामुळे क्रमवार I1 जो येतो जंक्शनकडे येतो त्यामुळे तो पॉझिटिव्ह झाला. हे सिग्मा नोटेशन काढून लिहून राहिलो मी. I2 जो येतो बाजूला जातो जंक्शनपासून बाहेर बाहेर त्यामुळे तो निगेटिव्ह झाला. I3 जो येतो जंक्शनकडं त्यामुळे तो पॉझिटिव्ह झाला. I4 जो येतो पण जंक्शनकडे त्यामुळे तोही पॉझिटिव्ह झाला. I5 जो येतो जंक्शनपासून बाहेर वाहने त्यामुळे तो निगेटिव्ह झाला. I6 जो येतो बाहेर वाहने म्हणजे बाहेर चालला त्यामुळे I6 पण निगेटिव्ह झाला. तर ही झाली सगळी बेरीज. नुसती बेरीज नाही झाली, बेरीज आणि वजाबाकी म्हणजे अल्जेब्रिक सम झाली. म्हणजे समेशन ऑफ आय म्हणजे हे इथं मी साध्या स्टेपमध्ये लिहिलं. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स इज इक्वल टू झिरो. इज इक्वल टू झिरो म्हणजे हे इक्वेशन एक जे होतं ते मी सिग्मा नोटेशनच्या ऐवजी मी कशाच्या, आपल्या नेहमीच्या अल्जेब्रिक समच्या फॉर्ममध्ये लिहिलं. हे झालं क्रिचॉफ्स करंट लॉ साध्या सिम्पलमध्ये. आता मी एक उदाहरण घेतो मी असं उदाहरण घेतो आता. उदाहरण घेतो मी. इकडनं समजा ह्या रस्त्याने इथं 10 मिली ॲम्पियर करंट आला. ह्या रस्त्याने इकडं 5 मिली ॲम्पियर करंट आला. इकडनं ह्या रस्त्याने 3 मिली ॲम्पियर करंट आला. 3 मिली ॲम्पियर. इथं ह्या रस्त्याने काहीतरी बाहेर गेला 2 मिली ॲम्पियर. इकडं परत इथं इकडनं काहीतरी 4 मिली ॲम्पियर करंट आला. तर करंट थ्रू ओ ए, करंट थ्रू ओ ए सांगायचा मला. ओ आणि ए मधला करंट किती असेल आणि त्याचं डायरेक्शन पण सांगायचं. आता करंट थ्रू ओ ए, सेगमेंट ओ ए. प्रॉब्लेम सोडून राहिला, पण सोडवायची गरज नाही तरी सोडून राहिलो मी. अशा हजारो प्रॉब्लेम आपण तयार करून सोडवायचे असतात. त्यावेळेस विचार करून करायचं असतं बऱ्याच गोष्टी. नुसतं जेवढे 4 ओळी आपण शिक्षकांनी दिल्या म्हणून तेवढ्याच करायच्या नसतात. याला शिकणं म्हणतात. शिक्षकाने एखादी गोष्ट शिकवल्यानंतर आपण त्या टाईपने त्याच्यात बाकीचं अनेक गोष्टी करून नेमकं का होतं आणि कशाला होतं ते का झालं, शिक्षकाने असं का सांगितलं, असं का होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असतो. तर ओ एमधनं करंट किती जातो, ओ एमधनं जाणारा करंट, करंट थ्रू ओ ए तो काढायचा आणि त्याचं डायरेक्शन सांगायचं. डायरेक्शन कसं आहे. तर ठीक आहे, नीट बघायचं. इथं ओ 10 मिली ॲम्पियर इथं आला, तो इथपर्यंत 10 आला. ॲक्च्युली हे इथं एक जंक्शन झालं. आता हा रस्ता आणि हा रस्ता,
आपण रस्त्याने जसं जातं, रस्त्याने जसं जातो आपण, मधीच येऊन कोणी मिळतं कोणी बाजूला जातं, शिल्लक किती राहिलं ते काढायचं, वेगळं काहीच नाही. त्याच टाईपनी तर इथपर्यंत इथून 10 मिली इथं आला, तो इथं आला, इकडनं 5 आला, त्यामुळे ह्या जंक्शनपाशी तो 15 झाला. 15तनं इथं परत ह्या जंक्शनपासनं इकडं 2 गेला, म्हणजे इकडं किती चालला, 13 चालला. युनिट लिहित नाही बसत मी. इथपर्यंत 13 आला, इकडनं 13 आला आणि इकडनं 3, म्हणजे इथून इकडं पुढं जो चालला तो 13 अधिक 3 म्हणजे 16 झाला. इथपर्यंत 16 आला इकडनं, इकडनं 16 आणि इकडनं 4, म्हणजे इथं इथपर्यंत आलेला, तर हा पुढं 16 आणि 4 म्हणजे 20 मिली गेला. इथून इकडं पुढं 20 मिली गेला, म्हणजे किती झाला, करंट थ्रू ओ ए इज 20 मिली. 20 मिली. आणि तो कुठून गेला, ओ पासनं ए कडे गेला, ओ पासनं ए कडे गेला. ओ पासनं ए कडे गेला, ए पासून ओ कडे नाही गेला. समजा हा वजा जर आला असता मिली, नीट ऐकायचं, हा 20 जर वजा आला असता, तर याचाच अर्थ काय, याचाच अर्थ तो इकडं बाहेर नसता चालला, त्याचा बाण काय आला असता, इकडं झाला असता, म्हणजे निगेटिव्ह जर आला असता तर तो त्याचं डायरेक्शन फ्रॉम ए टू ओ झालं असतं. हा जर -20 आला असतं तर त्याचं डायरेक्शन काय झालं असतं, ए कडून ओ कडं झालं असतं. मुद्दा मी क्वेश्चन विचारला होता. हां, तो पॉझिटिव्ह आला, त्यामुळे त्याचं डायरेक्शन काय आलं, ओ कडून ए कडंच, म्हणजे अवे फ्रॉम दिस जंक्शन. जंक्शनपासून काय जे असेल इकडं आलं, ह्या डायरेक्शन आलं, फ्रॉम ओ टू ए, बाकीचं काय नाही. तो निगेटिव्ह आला असता तर उलटं झालं असतं. हे साधं झालं क्रिचॉप्स करंट लॉ. आणि क्रिचॉप्स करंट लॉ जो काय होतं, आलेला करंट बरोबर कुठंतरी जातो, तिथं थांबत नाही. जसं बस स्टँडवर आलेल्या एसट्या कधीतरी कुठेतरी जातात, थांबत नाही, कामचा मुक्काम नाही करत. तसं करंट आला, त्या जंक्शनपाशी थांबत नाही, कोणत्या तरी रस्त्याने तो पुढं जातो. त्यामुळे ह्या जंक्शनपाशी जो काय करंट आला तो सगळा कुठंतरी डिस्ट्रीब्यूट होऊन कुठंतरी जातो. म्हणजेच करंट आला म्हणजेच काहीतरी चार्ज फ्लो झाला, रेट ऑफ फ्लो ऑफ द चार्ज, त्याला करंट म्हणतात. आणि त्यामुळं करंट जो येतो कॉन्झर्वेशन ऑफ द चार्ज देतो. कॉन्झर्वेशन म्हणजे जेवढा करंट आला म्हणजे जेवढा चार्ज आला तेवढाचे तेवढा चार्ज कुठेतरी बाजूला गेला, तो वाया नाही जात, किंवा तिथं थांबत नाही. त्यामुळे आलेला करंट बरोबर गेलेला करंट, म्हणजेच इथं हे आलेला करंट बरोबर हे पुढं केलं, हे जर हे मायनस पुढं लिहिले तर हे काय होईल, हे पुढं गेलेला करंट होईल. आलेला करंट बरोबर हे मायनस जे आहे ते इकडं मायनसचे पुढं जाऊन लिहिले, प्लस केले आपण. निगेटिव्ह जे आहे ते पुढच्या साईडला घेतले, पुढच्या साईडला घेतले, राहिलेले इकडं I1 प्लस I3 प्लस I4, बाकीचे तिकडं गेले, इज इक्वल टू दिस, म्हणजेच कमिंग कमिंग्स टुवर्ड जंक्शन इज इक्वल टू करंट गोईंग फ्रॉम जंक्शन. म्हणजे आत्ता मी जे बोललो, आलेला करंट बरोबर गेलेला करंट, म्हणजे हे इकडचे इकडं ठेवले तर मायनस एक साईडला झाले, म्हणजेच अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स ॲट एनी जंक्शन इज 0. हे एका सेकंदाचा कन्सेप्ट आहे, पण याच्यात फार बारीक सारीक गोष्टी जेव्हा आपण विचार करू तेव्हा ते तासभर अर्धा तास असे हजारो गणित केले. 2-4 गणित आपण करून पाहिले, आपली ती क्षमता असेल तर आपल्याला तो कन्सेप्ट पूर्ण अर्थाने लगेच क्लिअर होईल. मुळात तो 2-3 5-10 सेकंदाचा कन्सेप्ट आहे, पण ते आपण क्लिअर करून घेत नाही, अर्धवट घेतो आणि मग पुढे अडचणी येतात. हा झाला क्रिचॉप्स करंट लॉ. क्रिचॉप्स व्होल्टेज लॉ काय आहे, क्रिचॉप्स व्होल्टेज लॉ हा दुसरा लॉ आहे. आता हा नीट ऐकायचा, हा लॉ आपल्याला नीट ऐकायचा आहे, कारण तो नीट लक्षात घेत नाही आपण. कोणतं तरी मी एक इलेक्ट्रिक सर्किट घेतो, आता इलेक्ट्रिक सर्किट घेतो, आपल्याला कळण्यासाठी साधं घेतो मी.
आत्ता पाहिली आपण बॅटरी कशी दाखवायची. ही बॅटरी, ह्या बॅटरीला इथं काहीतरी रेजिस्टन्स जोडला. हं? इथं काहीतरी रेजिस्टन्स जोडला. इथं अजून काहीतरी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. इथं काहीतरी असे 2 रेजिस्टन्स घेतले मी काहीतरी. आणि ते 2 रेजिस्टन्स मी काय केले, दोघं रेजिस्टन्स असे पॅरलल घेतले आणि ते असे इकडं याला जोडले. हे पॅरलल इथं असं जोडणं काय, किंवा डायरेक्ट हे असं जोडणं काय, अर्थ एकच झाला. असं जोडणं काय, अर्थ एकच झाला. अर्थ एकच झाला. एवढंच ठेवतो मी, फार जास्त घेत नाही. आणि अजून पाहिजे तर अजून इथं कोणताही सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असेल, म्हणजे बॅटरी किंवा पॉवर सप्लाय किंवा सेल, त्याला त्याचा स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स असतो. तो त्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला छोट्या आकाराचा आणि छोट्या लेटरने दाखवतात. त्यामुळे तो छोटा दाखवला मी, छोट्या लेटरने दाखवला, म्हणजे स्मॉल आरने दाखवला. स्मॉल आर म्हणजे त्याचा सेलचा बॅटरीचा रेजिस्टन्स, त्यालाच म्हणतात इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इंटरनल रेजिस्टन्स झाला. आता क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ नीट ऐकायचं. आता क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ 90% विद्यार्थ्यांना येत नाही. तर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ काय आहे? अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक समचा अर्थ आत्ता आपण पाहिला. अल्जेब्रिक सम म्हणजे नुसती सम नाही, बेरीज आणि वजाबाकी दोन्ही गोष्टी आल्या. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल EMFs, ऑफ ऑल EMFs. algebraic sum of all EMFs of the all EMFs in a closed loop. क्लोज लूप आहे. मगाचं जे काय होतं क्रिचॉफ्स करंट लॉ, जंक्शन होतं, त्यामुळे त्याला लॉ ऑफ जंक्शन पण म्हणतात. तर क्रिचॉफ्स व्होल्टेज जो लॉ आहे तो क्लोज लूपच्या संदर्भात आहे, क्लोज सर्किटच्या संदर्भात आहे. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल EMFs इन अ क्लोज्ड लूप. आणि टुगेदर बोलतो मी, ते गणिती भाषेत लिहून राहिलो. प्लस म्हणजे टुगेदर अल्जेब्रिक सम ऑफ, पुस्तकातलं वाक्य जसे तसं स्टेटमेंट आम्ही लिहित नसतो. अल्जेब्रिक सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इन इच पार्ट ऑफ द क्लोज लूप. तर हे काय झालं, करंट आणि रेजिस्टन्स गुणाकार झाला, त्याची अल्जेब्रिक सम. परत वाक्य ऐकायचं. तर मी जे वाक्य बोललो ते गणिती भाषेत लिहिलं. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल EMFs इन अ क्लोज लूप टुगेदर म्हणजे प्लस algebraic sum of the product of current and resistance in each part of the closed loop. Algebraic sum of the current and resistance in each part of the closed loop is always 0. हा क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ झाला. जे मराठीत वाक्य बोललो मी, किंवा जे वाक्य स्टेटमेंट बोललो मी, ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये हे झालं. आणि हा झाला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. हा लूपच्या संदर्भात आहे, त्यामुळे त्याला क्रिचॉफ्स लॉ किंवा व्होल्टेज लूपच्या संदर्भात, त्यामुळे त्याला लॉ ऑफ लूप पण म्हणतात. व्होल्टेजच्या संदर्भात त्याला लॉ ऑफ व्होल्टेज पण म्हणतात. तर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ हा दुसरा लॉ, म्हणजेच EMFच्या संदर्भात आहे. म्हणजेच EMF आणि व्होल्टेजमधला, मग अशी कोणत्या तरी विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये एक दोघांमधला डिफरन्स काय ते सांगा. तर ते दोघांमधला डिफरन्स एवढंच लक्षात घ्यायचं, आपण त्या टॉपिकमध्ये CETच्या तिथं पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. व्होल्टेज म्हणजेच दोन टोकातलं पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टेज म्हणजे दोन टोकातलं पोटेन्शियल डिफरन्स.
आणि कोणत्याही दोन टोकातलं पोटेन्शियल डिफरन्स मोजतो आपण, म्हणजे व्होल्टेज मोजतो. तसं सेल किंवा बॅटरी घेतलं, सेल किंवा बॅटरी याच्या दोन टोकातलं पोटेन्शियल डिफरन्स, ही बॅटरी जर घेतली तर याच्या दोन टोकातलं पोटेन्शियल डिफरन्स, त्यालाच व्होल्टेज न म्हणता ई एम एफ म्हणतात. हे साध्या भाषेत झालं. त्यामुळे ई एम एफ ऑफ द सेल आणि पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज हे साध्या भाषेत मी बोललो. इतर ठिकाणी व्होल्टेज जेव्हा बोलतो तेव्हा आपण ते पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स असतं. मग ते इतर ठिकाणी असू नाही तर बॅटरीचं किंवा सेलचं असू, तर सेलच्या तिथं फक्त आपण त्याला पोटेन्शियल डिफरन्स न म्हणता त्याला काय म्हणतो, ई एम एफ म्हणतो. त्याला पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज न बोलता ई एम एफ बोलतो. एवढंच लक्षात घ्यायचं आपण तात्पुरतं. ई एम एफ त्याचा बेसिक कन्सेप्ट फार वेगळा आहे, पण आपण आत्ता कळणार इतकं एवढंच घ्यायचं. ते पाहिलेलं पण आहे आपण 11वीत. ई एम एफ हे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे. तो ॲक्च्युली फोर्स आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. नीट ऐकायचं, ई एम एफ म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तिथं शब्द जरी फोर्स येत असेल तर दॅट इज नॉट फोर्स, दॅट इज एनर्जी. एनर्जी सप्लाइड बाय द सेल इन सर्क्युलेट द युनिट चार्ज वन्स राऊंड द कंप्लीट सर्किट, त्याला ई एम एफ म्हणतात. आपल्याला हे फार आपल्या क्षमतेपेक्षा जास्त साधं कळण्यासाठी मी आत्ता बोललो आणि सायंटिफिकली ते करेक्ट बोलतो आम्ही. तर सेलच्या अक्रॉसचं पोटेन्शियल, बॅटरीच्या अक्रॉसचं पोटेन्शियल किंवा कोणत्याही पॉवर सेल सोर्सच्या दोन टोकातलं पोटेन्शियल, त्याला पोटेन्शियल डिफरन्स इतर ठिकाणी जसं आपण म्हणतो तसं त्याला तिथं पोटेन्शियल डिफरन्स न म्हणता ई एम एफ म्हणतात. एवढंच आपण लक्षात घ्यायचं. तर हा क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ आहे. आता मी इथं क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करतो. आता इथं नीट ऐकायचं, आपल्याला ते अप्लाय करता येत नाही, त्यामुळे ते कळत नाही, प्रॉब्लेम सोडवता येत नाही. मगाच्या बेसिक सारखंच आता मी बोलतो. ह्या रेजिस्टन्सला R1 म्हणलं, याला R2 म्हणलं, याला R3 म्हणलं. तर इथनं करंट निघाला, करंट इथनं निघाला, याच्यातून चालला इथं आला, इथं त्याला दोन रस्ते, एका रस्त्याने इकडं काहीतरी घुसला, त्याला I1 म्हणलं. इथपर्यंत निघालेला करंट इथपर्यंत आला, तो 10 मिली एम्पियर आहे समजा. तर इकडं काहीतरी 2 मिली एम्पियर गेला, तर राहिलेला 8 मिली एम्पियर इकडं जाईल. तर इकडचा 2 आणि इकडचा 8 परत काय होणार आहे, इथं एकत्र येऊन परत तो 10 तयार होणार आहे. 8 अधिक 2 म्हणजे हाय तेवढा जेवढा होता तेवढा, त्याच्यातनं पुढं इकडं पुढं तर एकत्र येऊन पुढं तो तेवढा पुढं जाणार आहे. त्यामुळे हा जो आय निघाला होता तोच परत एकत्र येऊन इथं आयचो एकत्र आला, I1 I2 आणि पुढं गेला. तर हा आला I1 I2 एकत्र येऊन परत तो पुढं सरकला. तर ह्या टाईपने तो करंट फ्लो होईल. आता थोडं नीट ऐकायचं, याच्यातनं पण आय, याच्यातनं पण आय, करंट पुढं गेला. तर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करताना नीट ऐकायचं आपल्याला, हे अल्जेब्रिक सम ऑफ हे काही करत नाही. आता मी थोडं क्रम वेगळ्या टाईपनी मांडणी करतो. तर क्रिचॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करताना आपल्याला इथं किती लूप्स तयार होतात बघायचं. इथं किती लूप्स तयार होतात, मी नावं देतो आता लूपला. ए बी, पॉईंटला नावं देतो मी. हा पॉईंट बी, हा पॉईंट बी झाला, हा पॉईंट ए बी सी डी ई एफ, जे काय नावं काहीतरी नावं दिली. तर इथं क्लोज लूप किती तयार झाले ह्या डायग्रॅममध्ये, ह्या डायग्रॅममध्ये 3 क्लोज लूप तयार झाले आहे. क्लोज लूप कोणते होईल, लूप ए बी सी, लूप ए बी सी डी ए, लूप
ए बी सी डी, ए बी सी डी, तिथपर्यंत लूप नाही होत. क्लोज शब्द कळत असेल तर परत ए पाशी यावं लागेल. ए बी सी डी ए, ए बी सी डी ए, ही एक लूप तयार झाली. दुसरी अजून एक कोणती लूप तयार होईल? दुसरी कोणती होईल? ए बी ई एफ सी डी ए, ही मोठी लूप. लूप ए बी ई सी, ई नंतर कोणतं? एफ सी डी ए, जिथून निघलं तिथपर्यंत पोचलं तर ती क्लोज लूप होईल. इथून निघलं इथपर्यंत येणे पोचलो, ती क्लोज लूप झाली. आणि अजून एक तिसरी क्लोज लूप तयार होईल, ही वरची फक्त आता बी ई एफ सी बी, बी ई एफ सी बी, बी ई एफ सी बी, अशा 3 क्लोज लूप तयार झाले. तर क्रिचॉफ्स लॉ अप्लाय करताना आपल्याला क्लोज लूपसाठी तो अप्लाय करायचा आहे. तर किती लूप्स तयार होतात ते बघायचं. त्यानुसार मी नावं दिले, लूप्स तयार झाले. आता मी अप्लाय करतो. आता ह्या 3 लूप्ससाठी आपल्याला हे क्रिचॉफ सेकंड लॉ अप्लाय करायचा. तो लूप ए बी सी डी ए साठी अप्लाय करतो मी. तर हे अप्लाय करताना नीट लक्षात घ्यायचं. आता मी जे बोलतो ते पुस्तकात काय लिहिलेलं आपल्या त्याचं पुस्तकाचा काही संबंध नाही. आम्ही सायंटिफिकली, आणि संबंध नाही जरी बोलतो तर आम्ही ते पुस्तकातलंच सायंटिफिकली आपल्या लँग्वेजमध्ये शॉर्टमध्ये बोलत असतो. अजून त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड करत असतो. तर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करताना पहिल्यांदा तो लूप्ससाठी आहे, त्यामुळे तिथं किती लूप्स येतात ते बघायचं. त्यानुसार नावं देऊन लूप्स तयार करायचे. आता हे लूप आपल्याला आपल्याला ती लूप आहे त्या आत्ता बाण दाखवले, किंवा मी इथं ज्या क्रमवार लिहिली, इथं बाण पण दाखवला, त्या क्रमवार त्या लूपवरनं असं रस्ता जसा चालतो आपण बाण केलेला, तसा त्या लूपवरनं ह्या क्रमवार चालायचं आहे. तर मी पहिल्यांदा पहिली लूप कन्सिडर करतो. फर्स्ट लूपसाठी इथं कन्सिडर करतो. कोणती? ए बी सी डी ए, एकच लूपचं काढणार आहे मी. बाकीचं आपण मग ते त्या टाईपने लक्षात घेऊन पुढचं काढायचं. तर ती लूप कन्सिडर केली मी. कोणती? ए बी सी डी ए, क्लोज लूप. मी इथं ज्या क्रमवार लिहिलं त्या क्रमवारच ती लूप आपण ट्रेस करायचे, म्हणजे त्या क्रमवारात जायचं. एकडून बीकडं, बीकडून सीकडं, सीकडनं डीकडनं, आणि डीकडनं परत ए पर्यंत. तेव्हा आपण एकदा ती लूप पूर्ण त्या रस्त्याने जिथून निघलं तिथं पोचलो, ती लूप एकदा ट्रेस करायची. तर ती ट्रेस करताना आता आपल्याला बघायचं त्याच्यामध्ये किती EMF आहे, म्हणजे किती सेल आहेत आणि किती बाकीच्या गोष्टी आहे ते बघायचं आता. म्हणजे त्याच्यात किमती टाकायच्या. हा पाठ मी नंतर करतो, थोडं नीट ऐकायचं. आता हा पुढचा प्लस पार्ट करून राहिलो, आता मी प्लस ते नंतर करतो. तर अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स कशाचं आहे? अल्जेब्रिक सम ऑफ द करंट अँड अल्जेब्रिक सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इन ईच पार्ट. आता ह्या क्लोज लूपमध्ये हा रेजिस्टन्स आहे, याच्यातून जाणारा करंट आहे. हा रेजिस्टन्स आहे, याच्यातून जाणारा करंट आहे. हा रेजिस्टन्स आहे, याच्यातून जाणारा करंट आहे. ह्या क्लोज लूपमध्ये कोणत्या? ए बी सी डी. इथं बाजूला लिहितो मी, किंवा इथं हे तात्पुरतं मी जागा सोडतो त्याला प्लस. आता हा पुढचा भाग करून राहिलो मी. त्याच्यात जेवढे जेवढे करंट आणि रेजिस्टन्स असणारे कंपोनंट आहे, रेजिस्टन्स आहे, त्यामुळं आर रेजिस्टन्स व्ही इज इक्वल टू आय आर, हे जर कळत असेल तर रेजिस्टन्स आणि करंट, हा रेजिस्टन्स आहे, त्याच्यातून जाणारा करंट आहे. थोडं आता मगाचं परत लक्षात घ्यायचं. बॅटरीचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, म्हणजे इथलं पोटेन्शियल हाय आहे, इकडचं निगेटिव्ह आहे, सगळं याच्यावर आहे. इकडचं निगेटिव्ह आहे म्हणजे इकडचं पोटेन्शियल लो झालं. आपण इथं हाय पोटेन्शियलकडून लो पोटेन्शियलकडे चाललो.
ए कडनं, ठीक आहे, मी ए पासून बोलतो. मी बॅटरीचं पोटेन्शियल हाय आहे, हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हे पॉझिटिव्ह झालं. हे पॉझिटिव्ह हाय पोटेन्शियलकडून मी इकडं चाललो. हायकडून पुढं चाललं, तर इथलं पोटेन्शियल किती येईल? इथलं पोटेन्शियल जर समजा 10 व्होल्ट असेल, समजा ही बॅटरी 10 व्होल्टची घेतले मी, तर इथलं पोटेन्शियल हे पॉझिटिव्ह, म्हणजेच हे बॅटरीचं इथं 10 व्होल्ट आहे ए पशी, तर बी पशी काय होणार आहे? बी पशी करंट त्याच्यातून जाताना ते विरोध होणार आहे R1 मध्ये, रेजिस्टन्समध्ये अपोज होणार आहे, म्हणजे रेजिस्टन्सच्या अक्रॉस काहीतरी पोटेन्शियल तिथं ड्रॉप होणार आहे, पोटेन्शियल लागणार आहे त्याला पुढं सरकायला करंटला, तिथं त्याला भांडावं लागणार आहे. त्यामुळं काहीतरी पोटेन्शियल तिथं खर्च पडणार आहे, ड्रॉप होणार आहे. त्यामुळे इथं जर 10 व्होल्ट असेल, तर इकडं जे आहे ते 10पेक्षा कमी येईल, 10पेक्षा कमी येईल. म्हणजेच मी काय करत चाललो? हायर पोटेन्शियलकडून लोअरकडं चाललो, हायरकडून लोअरकडं चाललो. साईन कन्व्हेन्शनने डोक्यात घ्यायचे. हायरकडून लोअरकडं चाललो, वरनं खाली येतोय, अधोगती होऊन राहिली. आपले मार्क जर 100चे 50 होत असतील, तर हायरकडून कमी झाले, किंवा 90चे जर 40 होत असेल, तर हायरकडून कमी झाले. म्हणजे 90चे 40 होणं म्हणजेच कमी होणं, अधोगती होणं. त्यामुळे हायरकडून लोअरकडे चाललं म्हणजे काय? वरनं खाली येऊन राहिलो आपण, निगेटिव्ह होत चाललो. त्यामुळे निगेटिव्ह होत चाललं इथं. त्यामुळे हायरकडून लोअरकडे जाताना काय येणार आहे? तो करंट. त्यामुळे याच्यातला आत्ता साईन कन्व्हेन्शन वापरतो मी. हायरकडून लोअरकडं चाललो, त्यामुळे तो निगेटिव्ह होणार आहे. निगेटिव्ह होणार आहे, पॉझिटिव्ह नाही. निगेटिव्ह काय येणार आहे? याच्यातला करंट गुणुले त्याचा रेजिस्टन्स, म्हणजेच निगेटिव्ह आय गुणुले R1. हे केलं मी पहिल्या पार्टचं, पहिल्या सेगमेंटमधलं. हायरकडून लोअरकडं चाललो, त्यामुळं काय होत चाललं? ते आलं IR1, पण ते काय येणार आहे? पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह. हायरकडून लोअरकडे चाललं, मी आत्ता उदाहरण दिलं. आपले मार्क जर कमी होत असेल, तर काय होईल? आपली अधोगती झाली, अधोगती झाली म्हणजे निगेटिव्ह झालं. मार्क जर वाढत असतील, तर आपली प्रगती झाली, म्हणजेच तिथं काय येईल? प्लस येईल. प्लस कधी येतात आपल्याला बघायचं आहे. म्हणजे लोअरकडून हायरकडे जात असताना काय होईल? खालनं वरती चाललो, लोअरकडून हायरकडे चाललो, म्हणजे काय चाललं? आपले मार्क वाढत चालले, 40चे 50 झाले, 40चे 60 झाले, तर ही प्रगती झाली. प्रगती होणं त्यालाच आपण पॉझिटिव्ह म्हणतो. त्यामुळे ते लोअरकडून हायरकडे गेलं. इथं एक्झाम्पलच, उदाहरण लक्षात घ्यायचं. मार्कचं जे बोललो मी तेच लक्षात घ्यायचं, ॲक्शन लक्षात घ्यायची. लोअरकडून हायरकडे चाललं, आपली प्रगती होत चालली, म्हणजे काय होईल? ते पॉझिटिव्ह होईल. आणि हायरकडून लोअरकडे चाललं म्हणजे अधोगती होईल. आता त्यानुसार प्रगती होत असेल तर पॉझिटिव्ह होईल, अधोगती होत असेल तर निगेटिव्ह येईल. आता मी इथं काय चाललो? हायरकडून लोअरकडे चाललं, म्हणजे काय झालं? निगेटिव्ह झालं, अधोगती झाली. त्यामुळे याला मायनस. मायनस त्याच्यातला करंट गुणुले रेजिस्टन्स. याच्यातला करंट I1 आहे, याचा रेजिस्टन्स R1 आहे, त्यामुळे याला मायनस R1 इंटू आय. आता प्लस पुढचं बघायचं, जी लूप चालली आपलं त्या लूपच्या संदर्भात, ती लूप ट्रेस करतो आपण, तेवढंच फक्त. आता बी पासून सी कडे चाललो आपण. परत इथं भांडण्यासाठी काहीतरी रेजिस्टन्सच्या अक्रॉस काहीतरी पोटेन्शियल खर्च होणार आहे, पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. त्यामुळं बीच्या कम्पॅरेटिव्ह सी जो आहे तो काय आहे? परत लोअर पोटेन्शियल होईल. बीच्या तुलनेने इथं काहीतरी पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे, त्यामुळं सी जो आहे तो बीपेक्षा लोअर पॉईंट होईल. त्यामुळं परत इथं आपण हायरकडून लोअरकडे चाललं, त्यामुळं हे काय झालं? परत मायनसच झालं. मायनस काय? त्याच्यातला करंट. त्याच्यातला करंट इथं आय करंट होता, याच्यात फक्त इकडं I1 आला, त्यामुळं I1 गणले त्याचा रेजिस्टन्स R2. ते इथपर्यंत आलो.
इथपर्यंत आलो. आता सी कडनं डी कडे चाललो आपण. इथं कोणताच पार्ट नाही. सी कडनं डी कडे चाललो. डी म्हणजेच इथं ॲक्च्युली सीच्या कम्पॅरेटिव्हली इकडं आपण चाललो. म्हणजेच हायर पोटेन्शियलकडून लोअरकडे चाललं, कारण इकडं बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे. म्हणजे इकडं निगेटिव्ह पार्ट आहे बॅटरीचा. त्यामुळं हायरकडून लोअरकडंच चाललो. त्यामुळं इथं सीपासून डीपर्यंत आलं. इथं काहीच नाही. त्यामुळं समजा इथपर्यंत करंट आय आला. आयच करंट येणार आहे. आता परत डीपासून इथपर्यंत येपर्यंत येताना काय होणार आहे, डीपासून पर्यंत येताना इथलं डीचं पोटेन्शियल जास्त आहे. इथलं ह्या आरच्या अगोदर, स्मॉल आरच्या अगोदर जे काय स्मॉल आर जो आहे तो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल आहे. त्यामुळं ह्या मायनस टर्मिनल आहे बॅटरीचं. त्याच्या अगोदर म्हणजे ह्या पॉईंटपाशी ते बॅटरीच्या आधीचं टर्मिनल झालं समजा. तर इथलं पोटेन्शियल हाय झालं, इथलं पोटेन्शियल मायनस झालं. त्यामुळे हायरकडून लोअरकडं चाललं. त्यामुळे परत ते मायनसच येईल. मायनस तो करंट गुणुले रेजिस्टन्स. याच्यातला करंटने आता परत इथं I1 नाही येणार, कारण हा एकत्र होऊन इथं परत हे दोन्ही एकत्र होऊन इकडं काय आला, आय आला. हे गोष्टी नीट लक्षात घ्यायच्या असतात. त्यामुळे ते -IR झालं. हे झालं त्या सर्किटमध्ये, त्या लूपमध्ये किती पार्ट होते. इच पार्ट ऑफ द हा गुणाकार जो आहे तो इच पार्ट म्हणजे इथला, इथला आणि इथला 3 पार्ट होते. आता इथं बघायचं बॅटरीचं कसं. बॅटरीचं पण पूर्ण तसंच. आता बॅटरीचं पण पूर्ण तसंच म्हणजे हे मोजतो आता मी. आता हे मोजतो. या सर्किटमध्ये एकच बॅटरी आहे. मला इथं मध्ये कुठं लागली असते तर आपण ते लिहिलं असतं तिथं. तर आता काय करतो आपण, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल EMFs इन द क्लोज लूप. एकच आहे बॅटरी, एकच आहे. त्यामुळे एकच EMF आहे, एकच E आहे. तर ते पॉझिटिव्ह कधी आणि निगेटिव्ह कधी, आता परत ते चेक करतोय आपण. आता इथं काय चाललं मी, हे क्रॉस करून राहिलो. निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडं चाललो. निगेटिव्हकडून काय चाललं, हे ट्रेस करत असताना निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडं चाललं. डीपासून आता मी पर्यंत चाललो. आपल्याला इथपर्यंत पोचलो आपण. आता इथनं इथपर्यंत पोचायचं आहे पूर्ण क्लोज लूप ट्रेस करण्यासाठी. त्यामुळं आपण काय चाललं, निगेटिव्हकडून मायनसकडून प्लसकडं चाललं, म्हणजे लोअरकडून हायरकडं चाललं. आता लोअरकडून हायरकडे चाललं म्हणजे काय होत चाललं, वाढ होत चालली, वाढ, प्रोग्रेस होत चाललं. लोअरकडून हायरकडे चाललं म्हणजे मायनसकडून प्लसकडे चाललं, म्हणजे लोअर पोटेन्शियलकडून हायरकडे चाललं. त्यामुळं तो पॉझिटिव्ह येईल. पॉझिटिव्ह येईल म्हणजे E1 काय येईल, पॉझिटिव्ह येईल, प्लस E1 येईल. त्यामुळे हे झालं टोटल E1 मायनस हे जे काय आत्ता आपण जे काय लूप घेतली होती तिच्यासाठीचं इथं लिहितो मी E1 मायनस IR1 ते लिहिलेलंच, मायनस I1R2 मायनस स्मॉल IR मायनस स्मॉल IR इज इक्वल टू काय होईल, इज इक्वल टू 0. ह्याला एक इक्वेशन. हा झाला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. बेसिक लक्षात घ्यायचं फक्त. प्रोग्रेस होत असेल, वाढ होत असेल, आपले मार्क वाढत असेल, मी इथं बोलतो ही ॲक्शन डोक्यात घ्यायची. हे सगळे शब्द लक्षात घ्यायचे आणि त्यानुसार मग ते पॉझिटिव्ह येईल. किंवा जर जास्ततून कमी होत असेल, जास्ततून कमी, तर मग ते निगेटिव्ह घ्यायचं. म्हणजेच अधोगती होत असेल, ॲक्शन लक्षात घ्यायची. आपले मार्क कमी होत असेल तर ते निगेटिव्ह होतील. मग ते बॅटरी असू नाही तर इच पार्ट ऑफ द सर्किट असू. तर हे झालं इक्वेशन एक, पहिल्या लूपसाठी अप्लाय केलं. आता मी कोणत्या तरी आता ह्या वरच्या लूपसाठी अप्लाय करतो. BEFCB कोणतं, ठीक आहे, ही दुसरी लूप आहे ती क्रमवार घेतो. अजून एक काढून दाखवतो मी. ABEFCDA
म्हणजे ही मोठी लूप, ही वरची मोठी लूप ए पासून सुरू केलं. इथलं पोटेन्शियल हाय, इथलं कमी आहे, त्यामुळं ते काय झालं, परत इथं मी बॅटरीचं हे ई एम एफची जागा सोडतो, कारण इथं मला ई एम एफ दिसत नाही. मला आहे त्या क्रमवार लिहायचं आहे. इथं ई एम एफची जागा सोडली. आता पुढचं ए पासून मी बीपर्यंत गेलो, हायरकडून लोअरकडे गेलो, त्यामुळं मायनस मायनस हे आलं आय आर वन, मायनस आय आर वन आला इथपर्यंत. आपल्याला आता इकडनं जायचं आहे. ही लूप आपण ट्रेस करतो, आहे त्या क्रमवार लूप ट्रेस करतो. वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करता येतं. उलट्या क्रमवार करा, कोणत्याही क्रमवार करा, कसंही करा, मी आत्ता बोललो. हे बेसिक आपण लक्षात घ्यायचं. वेगवेगळे अध्यापक वेगवेगळ्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतील. मी आत्ता जे बोललो ते सायंटिफिकली आणि पूर्ण साध्या शब्दात बोललो. त्यानुसार आपण मांडणी केली, लक्षात घेतलं तर विषय संपतो. ठीक आहे. हायरकडून लोअरकडं आय आर वन, इथं आलो, इथनं इकडं चाललो, त्यामुळे हे याच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप होईल. त्यामुळे इथं हायरकडून लोअरकडेच जाणार आहे. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस खर्च झाला म्हणजे एनर्जी खर्च झाली, म्हणजे तिथं पोटेन्शियल गेलं काहीतरी त्याच्याशी भांडण्याशी, तिथं जो काय विरोध होणार आहे त्याच्याशी. म्हणजे इथलं पोटेन्शियल इथल्यापेक्षा जास्त झालं, त्यामुळं हायरकडून लोअरकडं, म्हणजे त्यामुळं ते परत मायनस, तेही परत मायनस होईल. इथला करंट आय टू आहे, रेजिस्टन्स आर थ्री आहे, त्यामुळं करंट गुणुले रेजिस्टन्स. इथपर्यंत आलो, इथपर्यंत आलो, परत आता हा करंट इथं आला, हे दोन्ही करंट एकत्र आले, इथपर्यंत आलं. सेम टाईपने आता इथला करंट आहे, याचा रेजिस्टन्स आर आहे, इथं हायर झालं, इथं लोअर झालं, त्यामुळे हे मायनस परत आय आर होईल, मायनस आय आर इज इक्वल टू झिरो. हां, इथपर्यंत आलो आणि आता ही बॅटरी परत काय झालं, हे प्लसच झालं, हे प्लसच झालं. हायर लोअरकडून हायरकडं म्हणजेच प्लस झालं. इज इक्वल टू ई वन मायनस आय आर वन मायनस आय आर टू, आय टू आर टू मायनस आय आर इज इक्वल टू झिरो. हे आलं दुसरं इक्वेशन. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ कसा अप्लाय करायचा ते आपण पाहिलं. हे अप्लाय करता आलं का कोणताही प्रॉब्लेम सुटल. तर तिथं किती लूप होतात त्यानुसार आपल्याला तेवढे इक्वेशन येणार आहे. इथं 3 लूप होता, त्यामुळे 3 इक्वेशन येणार आहे. मी पहिल्या लूपला अप्लाय केला, दुसऱ्या लूपला अप्लाय केला, तिसऱ्या लूपला अप्लाय करून बघायचा. असं आपण वेगवेगळे सर्किट घ्यायचे, अशा वेगवेगळ्या बॅटरी घ्यायच्या. इथं मला अजून एखादी बॅटरी दाखवली मी, असं इथं कशी दाखवता येईल मला, अशी दाखवली प्लस मायनस, तिला मी E2 म्हणलं, तर आपल्याला त्यानुसार येणार आहे. आता इथून इथं क्रॉस करताना काय होणार आहे, परत पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडेच जाणार आहे. आपण इथून इथं क्रॉस करताना पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडं म्हणजे कुठं जाणार आहे, आपण हायरकडून लोअरकडे जाणार आहे, हायरकडून लोअरकडं. त्यामुळे ह्या लूपमध्ये मगाच्या ठिकाणी इथं इथं जर U2 असेल तर ते काय होईल, मायनस U2 होईल. इथं नीट ऐकायचं, मगाची लूप मी कन्सिडर केली, मगाचं काढलं तर इथं U2 मायनस होईल, त्यामुळे E1 मायनस U2 येईल. हे लक्षात घेतलं पण, हे लक्षात घेतलं पण सर्व, तर ह्या टाईपने आपल्याला ॲप्लाय करता येतो. ए बी ई एफ ए जे काय असेल ते. ठीक आहे, एवढं भरपूर झालं. तर आपण वेगवेगळे सर्किट डायग्राम काढून आपण वेगवेगळ्या त्या टाईपने काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ कसा अप्लाय करायचा ते बोललो. थोडं आता 2च मिनटं. बॅलन्स कंडिशन, बॅलन्स्ड कंडिशनचं एक थोडं बोलतो मी. विस्टोन्स ब्रिज किंवा मीटर ब्रिज पुढं, किंवा पोटेन्शियोमीटर, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विस्टोन्स बॅलन्स कंडिशनवर अवलंबून आहे. विस्टोन्स बॅलन्स कंडिशन मी हे पुन्हा पुन्हा काढतो आणि खोडतो, म्हणजे आपल्याला ते लक्षात यावं, नेमकं काय ते कळावं म्हणून करतो, बाकी काय नाही.
म्हणून करतो. हं, इथं एक रेजिस्टन्स घेतला, इथं एक रेजिस्टन्स घेतला, इथं एक रेजिस्टन्स आणि इथं एक रेजिस्टन्स घेतला. हा रेजिस्टन्स बॅलन्स कंडिशन एकदा लक्षात घ्यायचं. हे बॅटरीला जोडलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ह्या पॉईंटला मी ए पॉईंट म्हणलं, ह्या पॉईंटला बी पॉईंट म्हणलं, ह्या पॉईंटला सी पॉईंट म्हणलं, ह्या पॉईंटला डी पॉईंट म्हणलं. इथं गॅलॉनोमीटर जोडला तर हे ब्रिज झालं, हे विस्टन्स ब्रिज झालं. विस्टन्स ब्रिजचं थोडं बेसिक आता बोलतो मी. विस्टन्स ब्रिज आणि त्याची बॅलन्स कंडिशनचा अर्थ बोलतो मी. हे आलं तर आपल्याला पुढचं पोटेन्शियोमीटर असू, मीटर ब्रिज, म्हणजे याच्या पुढचं जे आहे याच्या विस्टन्स ब्रिजची बॅलन्स कंडिशन काढणार आहे आपण आता. ठीक आहे, बॅलन्स कंडिशन आधी काढून मग नंतर बोलतो पुढचं. तर हे 4 रेजिस्टन्सेस घेतले मी. हे वरचं जे आहे ते हे वरचं म्हणजेच हा आणि हा हा वरचा आर्म झाला ए सी बी, लक्षात घ्यायचं नीट. आणि ए डी बी हा खालचा आर्म झाला, हा खालचा आर्म झाला. इथं रेजिस्टन्स आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. हा वरचा आर्म झाला ए सी बी आणि ए डी बी हा खालचा आर्म झाला. शब्द लक्षात घ्यायचे. तर पुस्तकात काय नावं दिले, कुठं काय नावं दिले, सी ई टीच्या पुस्तकांमध्ये वेगळे, नीटचे वेगळे, जे रेग्युलरचे वेगळे, प्रॅक्टिकलचे वेगळे, त्याचा काही संबंध नाही. नावं काही जरी दिले तर कन्सेप्ट तोच असतो. तर इथं मी ह्या रेजिस्टन्सला R1 म्हणतो, ह्या रेजिस्टन्सला R2 म्हणतो. नीट ऐकायचं, याला R1 R2 म्हणलं. वरच्या आमच्या रेजिस्टन्स जे ते क्रमवार R1 R2 आणि खालच्या मी याला R3 म्हणतो आणि याला R4 म्हणतो. पुस्तकात याला एस म्हणलं, एस पी एस पी आर, पुस्तकात याला काय म्हणलं, काहीतरी नावं दिले. ठीक आहे, काही आत्ता मी बोललो नावाचा काही संबंध नाही. नावं काही देता येतील. पुस्तकात याला पी म्हणलं, याला क्यू म्हणलं, पी क्यू आर एस. क्रमवार म्हणलं पी क्यू आर एस. मी इथं क्रमवार नाही म्हणलं. R1 R2, R1 R2 वरच्या आमचा क्रमवार. आणि मी याला R3 नाही म्हणलं, याला R3 म्हणलं. नाव काय दिलं त्याला अर्थ नाही, कन्सेप्ट डोक्यात घ्यायचं नीट. R1 R2 याला R3 R4 म्हणलं. तर बॅलन्स कंडिशनचं आता बाकीचं काही बोलत नाही मी, ती कशी आली काय आली. तर हे पॉईंट सी आणि डी जेव्हा इक्विपोटेन्शियल पॉईंट्स होतील, सी आणि डी इक्विपोटेन्शियल पॉईंट्स, तेव्हा इथं काही जोडलेला असू, गॅलॉनोमीटर असू नाही तर कोणी असू नाही तर अजून दुसरं कोणी असू नाही तर नसू नाही तर डायरेक्ट वायर असू नाही तर नसू, हे पॉईंट सी आणि डी जेव्हा इक्विपोटेन्शियल पॉईंट होतील, तर इक्विपोटेन्शियल पॉईंट जर असेल तर कोण हा पॉईंट आणि हे दोन पॉईंट इक्विपोटेन्शियल असतील, तर इक्विपोटेन्शियल जर असेल तर ह्या वायरमधनं इकडंही करंट नाही येणार आणि इकडंही करंट नाही जाणार. कारण आपण मगाशी बोललो पोटेन्शियल डिफरन्स, दोघंही जर पोटेन्शियल, दोन टोकातलं पोटेन्शियल जर सारखं असेल तर व्होल्टमीटरमधनं किंवा तिथं करंटच जाणार नाही. ह्या रेजिस्टन्स घेतला समजा, ह्या रेजिस्टन्सच्या समजा बोलतो मी, तसं नाही होणार. अजून दुसऱ्या गोष्टी तिथं काहीतरी आल्या तरच तसं होऊ शकतं. ह्या दोन टोकातलं पोटेन्शियल जर सारखं असेल, ह्या दोन टोकातलं, इथं अजून काहीतरी समजा कपॅसिटर, इथं ह्या दोन टोकातलं, कारण तसं दोन टोकातलं होऊ शकत नाही. रेजिस्टन्स जर असेल तर काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स येणारच आहे. ठीक आहे, त्यामुळे मी इथं कपॅसिटर घेतला. ह्या दोन टोकातलं पोटेन्शियल डिफरन्स, याचं पोटेन्शियल 100 व्होल्ट आहे आणि याचं 100 व्होल्ट आहे ह्या टोकाचं, ए आणि बीचं. तर ह्या दोन टोकातलं पोटेन्शियल डिफरन्स जर 0 असेल तर याच्यातनं करंट इकडं जाणार नाही किंवा इकडंही जाणार नाही. त्यामुळे हे इथं असून नसल्यासारखे होतील. तर इक्विपोटेन्शियलचा साध्या शब्दात अर्थ सांगितला मी. आपल्याला त्याच्यावर तासभर बोलायचं नाही.
तर हे पॉईंट सी आणि डी जेव्हा इक्विपोटेन्शियल पॉईंट्स होतील तेव्हा ह्या गॅलॉनोमीटर असून नसल्यासारखा झाला. म्हणजेच गॅलॉनोमीटरमधनं इकडेही करंट फ्लो होणार नाही ह्या दिशेने, किंवा ह्या दिशेने वरच्या दिशेने करंट फ्लो होणार नाही. आणि मग तेव्हा जे काय येतं, तेव्हा जे येतं तर बाकीचं मी काढत नाही बसलो, तेव्हा ह्या वरच्या आर्मचा रेजिस्टन्सचा रेशो, आता मगाशी मी बोललो हा वरचा आर्म म्हणजेच हे डिवायडेड बाय हे, वरच्या आर्मचा रेजिस्टन्सचा रेशो म्हणजेच R1 डिवायडेड बाय R2, आणि खालच्या आर्मचा रेजिस्टन्सचा रेशो क्रमवार म्हणजे R3 डिवायडेड बाय R4. ह्या रेजिस्टन्सचा रेशो आणि ह्या रेजिस्टन्सचा रेशो हे सारखं येतं आणि याला बॅलन्स्ड कंडिशन म्हणतात. आता मी नीट लक्षात बोललेलं लक्षात घेतलं असेल तर कोणाला काय नाव दिलं, कोणाला PQRS म्हणलं, R1 R2 म्हणलं किंवा अजून काय म्हणलं तो भाग नाही राहत. इथला रेजिस्टन्स भागिले इथला रेजिस्टन्स बरोबर इथला रेजिस्टन्स भागिले इथला रेजिस्टन्स. वरच्या आर्मचा रेजिस्टन्सचा रेशो पुन्हा पुन्हा मी बोलतो बरोबर खालच्या आर्मचा रेजिस्टन्सचा रेशो, म्हणजे हे भागिले हे बरोबर हा भागिले हा. इथं दिसत असेल तर मी बोललेले शब्द आपल्याला लक्षात घेत असेल तर एवढं जर कळत असेल तर ह्या बॅलन्स्ड कंडिशनवर त्याला अजून बरेच नाव, इक्विपोटेन्शियलिटी कंडिशन, नल कंडिशन, बॅलन्स्ड कंडिशन, बरेचसे नाव आहे. तर ह्या बॅलन्स्ड कंडिशनवर वर्क होणारं 3 डिव्हायसेस तयार केले. मीटर ब्रिज, दुसरं डिव्हाइस आहे पोटेन्शिओमीटर, आणि तिसरं डिव्हाइस आहे पोस्ट ऑफिस बॉक्स. हा पोस्ट ऑफिस बॉक्स आपल्याला रेग्युलर बोर्डाला नाही आहे, इवन तो नीट जेईला आहे खरं. तर हे 3 डिव्हायसेस तयार केले मी आत्ता बोललेलो. कशावर? ह्या बॅलन्स्ड कंडिशनवर वर्क होणारे, याच्यावर वर्क होणारे 3 डिव्हायसेस तयार केले. आता हे बोललेले शब्द मी जर खरोखर आपल्याला कॅप्चर झालेले असतील तर ह्या तिघांचं कार्य सगळं ह्या बॅलन्स कंडिशनवर येईल. त्यामुळे ते वेगळं काहीच नाही. मला मीटर ब्रिज नाही येतं, पोटेन्शियोमीटर येतं आणि बॅलन्स कंडिशन कळती, हा भागच नाही. हे तिन्ही पण याच्यावर वर्क होणार आहे. त्यामुळे हे आपल्याला हे बॅलन्स कंडिशन कळले तर ह्या मीटर ब्रिजच्या संदर्भात सगळे येणार आहे, पोटेन्शियोमीटरच्या संदर्भात सगळे येणार आहे, पोस्ट ऑफिस बॉक्सच्या संदर्भात सगळे येणार आहे. तर हे 3 डिव्हायसेस तयार केले आणि त्या 3 डिव्हायसेसपासून परत त्याचे ॲप्लिकेशन म्हणजे मीटर ब्रिजचे ॲप्लिकेशन्स आहे. मीटर ब्रिज वापरून आपल्याला काय काढता येतो? अननोन रेजिस्टन्स काढता येतो, लॉ ऑफ सिरीज कॉम्बिनेशन व्हेरीफाय करता येतो, लॉ ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस व्हेरीफाय करता येतो, आणि चौथा अजून काय? रेजिस्टन्स ऑफ द गॅलॉनोमीटर काढता येतो. त्यामुळं बॅलन्स कंडिशन कळत असेल तर हे तिन्ही इन्स्ट्रुमेंट आपल्याला यायलाच पाहिजे, आणि हे तिन्ही यायला पाहिजे म्हणजेच हे तिघं जर सगळं बॅलन्स कंडिशन कळत असेल तर मीटर ब्रिजचं सगळं येतं, म्हणजेच आपल्याला हे सगळ्या गोष्टी येतील. ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरनं पाहिजे ते हे तर ॲप्लिकेशन येणार आहे, त्याच्यावरचे प्रॉब्लेम किंवा त्याच्यावरनं बऱ्याचशा सगळ्या गोष्टी, किंवा मीटर ब्रिजचं संपल्यावर पोटेन्शियोमीटर यायला पाहिजे. पोटेन्शियोमीटरचे परत आता 3 युजेस आहे. पोटेन्शियोमीटरचं E1/E2 सेलचे कंपॅरिझनचं म्हणजे EMFची कंपॅरिझन बाय सेपरेट मेथड, हा एक त्याचा यूज आहे, किंवा E1/E2 बाय सम अँड डिफरन्स मेथड, हा दुसरा यूज. आणि तिसरा यूज आहे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल काढणं, मगाशी मी बोललो होतो ते. हे तिन्ही यूजेस याचे. तेव्हा बॅलन्स्ड कंडिशन पुन्हा पुन्हा वाक्य बोलतो मी.
बॅलन्स कंडिशन जर कळत असेल तर मीटर ब्रिज आपल्याला यायलाच पाहिजे. आणि मीटर ब्रिज यायला पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी येतात. आणि ह्या सगळ्या आल्या का त्याच्यावरचे MCQज असू नाही तर प्रॉब्लेम असू नाही तर सगळ्या गोष्टी येणारच. सेम टाईपनी पोटेन्शियोमीटर त्याचं बेसिक येणार, त्याच्या ह्या तिन्ही युजेस येणार, त्या संदर्भातले सगळे प्रॉब्लेम येणार. आणि पोस्ट ऑफिस बॉक्स समजा आपल्याला नाही आहे, त्यामुळे बॅलन्स कंडिशन कळली आणि हे येत नाही आणि हे येतं, कसं शक्य आहे तीच कळली नाही. किंवा मीटर ब्रिजचं आपल्याला रेजिस्टन्स अननोन रेजिस्टन्स काढता येतो पण पुढचं येत नाही. किंवा मीटर ब्रिजचं सगळं येतं पण पोटेन्शियोमीटर येत नाही. आत्ता मी बोललेलं हे सगळ्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे ही जर कळत असेल तर आणि तरच पुढचं येईल. त्यामुळे पुढचं येत नाही म्हणजे ही कळत नाही. तर हे झालं बॅलन्स कंडिशनवर मीटर ब्रिज वर्क होतो किंवा पोटेन्शियोमीटर वर्क होतं. त्यानुसार त्याच्या सगळ्या गोष्टी येणार आहे. तर ठीक आहे, आपण इथंच थांबतो. घेऊ तेवढं कमी असतं. तर आपण जे काय आत्ता जे काय वेगवेगळे विद्यार्थी आपले ज्ञानगंगा परिवाराशी त्याच्याशी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असणारे किंवा त्या परिवाराचे घटक असणारे जे काय आपले सर्व विद्यार्थी आहे त्यांना मी ह्याच टाईपच्या परत शंका आपण पुढच्या प्रत्येक टॉपिकचे डाऊट्स विचारावा. त्यासाठी आपण डाऊट विचारतो याचाच अर्थ आपण सर्व आपला अभ्यास व्यवस्थित चालू आहे. फक्त अभ्यास करताना अभ्यास जो करतो आपण ते मेकॅनिकली नुसतं पाठ न करता समजून घेऊन करायचा, तर आणि तरच आपलं करिअर आहे. नाहीतर मग ते आपल्याला काही उपयोग नाही. पुढं आपण हँग होतो. मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो 12वीचे 80-90% बोर्डाला परीक्षा द्यायच्या आता 80-90% मुलं हँग झालेले असतात. त्यांना सुचत नाही काय करावं काय नाही. एवढं ते ओव्हरलोड होतात, म्हणजे हँग होतात, मेंटली डिस्टर्ब होतात. त्यामुळे आपल्याला जर मेंटली डिस्टर्ब व्हायचं नसेल, आपल्याला जर व्यवस्थित जर करिअर करायचं असेल तर आपल्याला विषय समजून घेऊनच करावं लागेल. आपण पाठ केलं तरी हँग होणार आहे. सायन्सच्या लोकांनी नुसतं पाठ करण्यासाठी यायचंच नाही. त्यामुळे आपण विषय पाठ करून चला आपल्याला सायन्सला जायचं, 12वीला काहीतरी मार्क पडायचे, ते मार्क पडतात, ते काय पडायचे ते पडतात. पण आपण जे हँग होतो, मेंटली डिस्टर्ब होतं, ते पूर्ण आयुष्याचं आपलं पुढचं करिअर बिघडून जातो. म्हणजे आर्ट्समध्ये किंवा कॉमर्समध्ये आपण जे करिअर करू ते सुद्धा त्याच्या कितीतरी खालच्या लेवलचं आपण खाली सरकतो. आपले आत्ता मी बोललो ते पॉझिटिव्ह नाही होत, निगेटिव्ह होतं. पॉझिटिव्ह नाही होत, निगेटिव्ह होतं. त्यामुळं आपल्याला जेवढं पसतं तेवढं आपण समजून घेऊन करायचं. त्याला एकमेव पर्याय तेवढाच आहे. जेवढं पसतं तेवढं समजून, म्हणजे पसतं म्हणजे सगळंच पचल. सिलेबस फार हाय नाही. सिलेबस हे NCERTच्या मुलांना हे 7वीत आणि 8वीत सिलेबस आहे. NCERTच्या मुलांना किंवा तो 7वी-8वीच्या मानसिकतेमध्ये त्या वयाच्या काय म्हणतात त्याला, मानसशास्त्रानुसार 7वी-8वीच्या वयाला तो शोभल असाच आहे. त्याला म्हणजे बॅलन्स होणार सिलेबस आहे. त्यामुळे सिलेबस फार अवघड आहे असं काय नाही. सिलेबस साधा आहे, फक्त त्याचे ॲप्लिकेशन आपण डोक्यात घेतलं तर ते सोपे, नाही तर मग तो आपल्याला अवघड वाटतो. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करून घेतलं तर आपल्याला सिलेबस येईल. सिलेबस आला तर आपलं आयुष्य पुढं व्यवस्थित चालेल. नाही तर आपण असंच 12वीला हँग होणार, 11वीला हँग होणार, नंतर डिस्टर्ब होणार आणि आयुष्यभर आपलं हे चालणार. त्यामुळे आपल्याला ते करावं वाटत नसेल किंवा आपल्याला खरोखरच करिअर करावं असं वाटत असेल तर आपण तो समजून घेऊन केला आणि पूर्ण अर्थाने आत्तापासून क्लिअर करत राहिलं तर ठीक आहे, त्या टाईपने आपण करू अशी मी अपेक्षा करतो. आणि असेच आपण पुढचे परत जे काय डाऊट्स असतील वेगवेगळ्या टॉपिकच्या संदर्भात त्याच्यावर आपण चर्चा घडून आणणार आहे. त्यामुळे ते डाऊट आल्यानंतर आपण परत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या टाईपने आपण त्या डाऊटच्या संदर्भात ते डाऊट टाकले तर आपण ते पुढं सोडवणार आहे. ठीक आहे, थांबतो मी इथं. थँक्यू.